छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव इथं दिनांक 28 जून रोजी महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली। एका महिला कीर्तनकाराची अशा प्रकारे झालेली हत्या अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारी ठरली। या प्रकरणामध्ये आता महत्त्वाची अपडेट हाती आली असून या प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। त्यामुळे लवकरच त्यांच्या हत्येचं कोड उलगडणार आहे। चला जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती। नमस्कार, मी प्रेरणा परबखोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 4 दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमामध्ये संगीताताई महाराज यांची अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली। या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं। आता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। एका आरोपीला वैजापूर तालुक्यात ताब्यात घेण्यात आलं, तर दुसऱ्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकानं थेट मध्य प्रदेशात धाड टाकली। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार ह.भ.प. संगीताताई महाराज यांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। एवढंच नाही तर वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रारही त्यांच्याकडून देण्यात आली होती। संगीताताई महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती अशी माहिती समोर आली होती। जागेच्या वादातून शेजाऱ्यांशी भांडण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मी एकटी राहते, मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचं संगीताताई महाराज यांनी यापूर्वीच सांगितलं होतं। संगीताताई पवार या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली 2 वर्ष वृंदावनला गेल्या होत्या। भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या परतल्या होत्या। 6 महिन्यांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली। दरम्यान आश्रमासाठी 15 वर्षांपूर्वी त्यांनी जागा घेतली होती। त्याच जागेवर त्या 2 महिन्यांपासून स्थायिक झाल्या होत्या। नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात जागेच्या वादावरून शेजाऱ्यांचं आणि त्यांचं भांडण झाल्यानं संगीताताई महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। याबाबतची तक्रारही त्यांनी पोलिसात दिली होती। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचीही मागणी केली होती। त्यानंतर तपासाला आणखी वेग आला आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। आता राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणात ताब्यात असलेल्या आरोपींकडून कोणती माहिती समोर येते? शिवाय संगीताताईंना धमकी देणाऱ्यांचाच त्यांच्या हत्येच्या मागे हात आहे का, की कोणी दुसरेच आरोपी या हत्येमागे आहेत? या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल। त्यामुळे आता राज्यभराचं लक्ष या प्रकरणातील पोलीस तपासाकडे लागलंय। या प्रकरणाबाबतची प्रत्येक अपडेट जाणून घेणारच आहोत। तोपर्यंत ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।